भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट भूमिका घेतली. मी म्हटलं होतं मराठ्यांना आरक्षण देवाभाऊच देऊ शकतात असेही त्या म्हणाल्या. त्यांच्या विधानातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारने पावले उचलली असली तरी चित्रा वाघ यांनी राजकीय नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करत आरक्षणासाठी फडणवीसच योग्य व्यक्ती असल्याचे सूचित केले. या विधानामुळे राजकीय चर्चेला नवे वळण मिळाले असून मराठा समाजातही उत्सुकता निर्माण झाली आहे. देवाभाऊंनी आज इतिहास रचला. आतापर्यंत कोणत्याही मराठा मुख्यमंत्र्याला जमलं नाही ते देवाभाऊंनी संविधानाच्या चौकटीत बसून दाखवलं. मराठ्यांसाठी झटणारा नेता, मराठ्यांना न्याय देत आरक्षण देणारा नेता म्हणून इतिहासात त्यांचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं गेलंय. मी म्हटलं होतं की मराठ्यांना आरक्षण जर कोण देईल ना तर ते राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस.